संत ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका या महान ग्रंथातील पहिल्या अध्यायातील 7वी ओवी आहे. पूर्ण ओवी. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्रघंटिका. अर्थध्वनी. 7. संदर्भ. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला संत ज्ञानेश्वरांनी श्री गणेश वंदना केली आहे. या वंदनेत त्यांनी संपूर्ण शब्दब्रह्म वाङ्मय साहित्य म्हणजे श्री गणेशाची एक नयनमनोहर मूर्ती आहे अशी रूपकात्मक कल्पना केली आहे. वेद हे त्या मूर्तीचे मूळ स्वरूप, स्मृती हे अवयव, 18 पुराणे हे अलंकार आणि काव्य व नाटके हे त्या गणरायाच्या पायातील घुंगूर घागऱ्या आहेत. ओवीचा भावार्थ. अर्थ. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका. जेव्हा रसिक मंडळी विविध काव्ये आणि नाटके यांचा कौतुकाने, रसिकतेने आणि निपुणतेने विचार अभ्यास करतात, त्याची ऋणझुणती क्षुद्रघंटिका. अर्थध्वनी. तेव्हा त्या काव्यांमधून निघणारा जो अर्थध्वनी, काव्यातील सुंदर अर्थ, भाव व रस ध्वनित होणे आहे, तोच जणू श्री गणेशाच्या पायांतील ऋणझुणणाऱ्या क्षुद्रघंटिकांचा, छोट्या छोट्या घुंगरांचा, घागऱ्यांचा मंजूळ नाद आहे. थोडक्यात सांगावयाचे तर ज्ञानेश्वर माऊलींच्या मते साहित्यातील काव्य व नाटकांमध्ये जो अर्थ आणि रसानंद भरलेला असतो, तो श्री गणेशाच्या पायातील ऋणझुणणाऱ्या घुंगरांसारखा नाद निर्माण करून वाचकांना आल्हाददायक अनुभव देतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे असेच सोपे अर्थ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.